जय हनुमान इताडी संघ अनेक वर्ष पहिले आपण बीबी स्पोर्टच्या नावाने संघ ओळखायचा, परंतु या सत्रामध्ये थोडंसं नावामध्ये आपण चेंजेस पाहतोय आणि न्यू जर्सी त्यांच्या अंगावरती पाहतोय. ती रेड कलरचा टी शर्ट आहे, ब्लॅक कलरची ट्रॅक आहे. पूर्वी आपण पाहायचो की वेगवेगळे टी शर्ट ट्रॅक्स प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती पाहायचो, परंतु सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटला सुद्धा मात्र सोन्याचे दिवस आलेले आहेत. आणि पाहू शकाल एक समान जर्सी तुम्हाला प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती पाहायला मिळत असते. चला सलामीची जोडी प्लीज त्वरित पाठवा एकविरा स्पोर्ट सावध संघ, कारण आमचे ऑफिशियल पूर्णपणे सज्ज आहेत, प्रतिस्पर्धी संघ पूर्णपणे सज्ज आहे, आमचे आयोजक सज्ज आहेत आणि आमची वाहिनी सुद्धा मात्र या ठिकाणी पूर्णपणे सज्ज आहे. आणि टाळ्यांच्या गजरानं आता मात्र या ठिकाणी टीम एकविरा स्पोर्ट सावध संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करत असताना निखिल पाटील आणि त्याच्या सोबतीला तुम्ही पाहू शकाल मिस्टर गणेश पाटील. वेलकम लखन पाटील. पूर्वीचा काल तुम्ही पाहिला असेल की अंडरआर्म षटकार मारी ज्या स्पर्धा खूपच लौकिक होत्या, त्यामध्ये सुद्धा मात्र गणेश पाटील यांचा मात्र बोलबाला राहिला होता. आणि पूर्वी मैदान नसायची, एखाद्या शेतामध्ये थोडीशी खेळपट्टी बनवली की मग तिथे स्पर्धा आपण संपन्न करायचो. वेलकम छत्रपती. आज इन ऍक्शन मध्ये आहेत एकविरा स्पोर्ट सावध संघामध्ये. क्या बात आहे. म्हणजे असं वाटतं त्यांनी सुद्धा मात्र पूर्णपणे जबाबदारी घेतली आहे. चांगला सराव प्रॅक्टिस असावा. आणि षटकाला सुरुवात करतोय मिस्टर टॅलेंटेड जितू पाटील. जितू भोईर इताडे एन कडनं षटकाला सुरुवात करेल. ज्या दिशेने इताडे गाव बसलाय त्या एन षटकाला सुरुवात करतो जितू भोईर. समोर असेल निखिल पाटील. नॉन स्ट्राईकला आहे मिस्टर गणेश पाटील. आणि आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यातील पहिल्या षटक आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू फेस करतोय मिस्टर निखिल. पहिला चेंडू बॅटची इनर एज आणि एसटी रक्षकाच्या दोन पायांच्या मधून चेंडू या ठिकाणी फरार झाला होता, परंतु रिकव्हरी चांगल्या प्रमाणे झाली. एक धाव पहिल्या चेंडूवरती श्री गणेश आहे एकविरा स्पोर्ट सावध संघाने पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवरती अकाउंट निखिल पाटील त्या ठिकाणी ओपन केलं. पहा बॅटकट असेल तर तुम्ही स्ट्राईक चेंज करू शकता. ही नियमावली तुम्हाला मी पहिल्या सामन्यापासून सांगत आलेला आहोत. या स्पर्धेचा मुख्य नियम आहे, कारण पाठीमागे कुठली सीमारेषा नाही, डिक्लेअर जोड आहे. विजेच्या खांबाला चेंडू लागला, जे नॅचरल घडेल तेच तुम्हाला दिलं जाणार आहे. आणि पर इनिंग साठी एका संघाला बीमर साठी 1 रिव्ह्यू दिला जाणार आहे. जितू पुन्हा मार्गस्थ होतोय. हो, स्वापांडे मात्र ट्राय करण्याचा प्रयत्न, अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. लेफ्टी अँड राईटी कॉम्बिनेशन आपण पाहतोय. निखिल पाटील गणेश पाटील संत आणि सावध सुरुवात. काल अतिशय सुंदर क्रिकेट आपण पाहिला, परंतु अखेर शेवटच्या क्षणाला मात्र स्वर्गीय रोशन स्पोर्ट मुठवल संघाला पराभूत करून सोनाली बारा संघ टॉप 3 मध्ये पोहोचला. आणि आज सुद्धा आपण जर 10 संघ जर पाहिले तर एकापेक्षा एक सरस खेळाडू तुम्हाला आजच्या दिवसभरामध्ये सुद्धा पाहायला मिळतील. मग त्यामध्ये किरण पाटील असेल, निखिल पाटील असेल, जितू असेल. ओ चांगला कव्हर ड्राईव्ह, तिथे मात्र स्वतःला झोकलं होतं, परंतु चेंडूला व्यवस्थित फील्ड करू शकला नाही. येणाऱ्या मॅचेस मध्ये तुम्ही पाहू शकाल लारा असेल, मग तुम्ही विजय पाटीलला पाहू शकाल, बलवंतला पाहू शकाल, आकाश पाटीलला पाहू शकाल. अनेक स्टार खेळाडू या विभागातील आज तुम्हाला एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळणार आहेत. धावफलकावरती धावा पाहिल्या तर बिनगडी बाद 2. पॉवर प्लेचा खेळ सध्या सुरू आहे. हो, चेंडूला आपली दिली, इनफिल्डला बीट करण्याचा प्रयत्न पंच करायचा होता, परंतु चेंडूची लाईन अगदी चुकीची होती. उजव्या स्टिकच्या भरपूर बाहेरून चेंडू निघून गेला. आणि आजच्या दिवसातील हा पहिला स्वेअर चेंडू जितू भोईरच्या स्पेल मध्ये आपण पाहतो व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव तिथे मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. केपीसी मात्र बारकाईने लक्ष आहे या स्पर्धेकडे. पुन्हा जणू काय पहिल्या चेंडूचा रिप्ले आपण पाहतो की काय, दुसरा स्वेअर चेंडू व्हाईटच्या स्वरूपात. या स्पर्धेला तब्बल आज 19 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 12 वर्षाचा वनवास त्यापेक्षा अधिक वर्ष या स्पर्धेने मात्र या ठिकाणी पूर्ण केली. आणि अजून मात्र भरपूर पुढे स्पर्धा जावं या शुभेच्छा आपण त्यांना देऊया संजय स्पोर्ट सावध संघाला. बॅटच्या टोला स्पर्श ऑन साइडला टर्न केलाय, तो गॅप मध्ये आहे, परंतु डीप मिड विकेटला मात्र फिल्डर तैनात आहेत. एक धाव तिथे मात्र या ठिकाणी फक्त गेल्याची संधी निर्माण झाली. केतन पाटील होते डीप मध्ये. आउटफील्डचा विचार केला तर मग केतन असेल, जितू असेल, हे जबरदस्त
अष्टपैलू खेळाडू आहेत. शिराशी आपण जर रचना पाहिली तर चांगली बॉडी फिट आहे, फिटनेस चांगली त्यांची आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने क्रिकेटमध्ये फिटनेस सुद्धा असणं फार गरजेचं असतं. हो, फक्त हलूच दिशा दाखवली, ग्लास केला आणि चेंडू डिक्लेअर झोनमध्ये निघून जातोय. निश्चितपणे आई एकविरा स्पर्ट सावध संघाचा विचार केला तर या संघाने सुद्धा या खेळपट्टीवर तर अनेक वर्ष सराव केलेला आहे. त्यांना सुद्धा मात्र पूर्णपणे या मैदानाची सर्व गोष्टींचा मात्र आडाखाडा आहे. परंतु त्या अनुषंगाने सुरुवात झाली नाहीये. थोडंसं बेनिफिट नक्कीच मिळणं फार गरजेचं आहे. होम मैदान आपण म्हणू शकतोय. परंतु पाहूया वादळ येण्याच्या अगोदरची शांतता असावी. थोडासा वेळ तिथे मात्र घेण्याचा प्रयत्न करतात हे दोन्ही फलंदाज, सेटल होण्याचा प्रयत्न करतायत. आणि आता मात्र कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु जबरदस्त रायझिंग डिलिव्हरी. पंचाचा षटक समाप्तीचा इशारा. बिनगडी बाद संत आणि साबत सुरुवात आई एकविरा स्पोर्ट साबत संघाची. दहा फलकावरती आपण धावा पाहिल्या तर फक्त 6. चला इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी होणार आहे. तर पुढील जे दोन संघ आहेत, जय जोटिंगदेव देवरुंग विरुद्ध मेहर 11 बापगाव, ही सुद्धा लढाई पाहिली तर अगदी अडोस पडोस की लढाई होणार आहे. कारण मेहर 11 बापगाव संघ सुद्धा काल मागील सत्रामध्ये जबरदस्त त्यांची सुद्धा कामगिरी पाहायला मिळाली आणि मागील सत्रामध्ये चॅम्पियन पद जय जोटिंगदेव देवरुंग संघाने पटकावला होता. तर या दोन बलाढ्य संघामध्ये पुढील सामना तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु ह्या ठिकाणी धाबांचा वेग तुम्हाला निश्चितपणे वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज साहिल. साहिलने सुद्धा स्वतःला इम्प्रूव्ह केलं मागील 2 वर्षांपासून. त्याचा आपण जर खेळ पाहिला तर अतिशय चांगल्या प्रमाणे त्याची मेहनत पाहायला मिळाली आणि त्याचमुळे आज प्रॉपर गोलंदाज म्हणून उदयास आलाय. येणारा भविष्य असावा इताडा गावातील. अनेक मोठमोठ्या स्पर्धामध्ये तो आपण त्याला खेळताना पाहत आलेला आहोत. मग भिवंडी विभागामध्ये असतील किंवा आमने लोणार विभागामध्ये असतील आणि आज साबाद गावामध्ये आपण पाहतो त्याला गोलंदाजी करताना. हो पहा किती सुंदर लेंथ, अगदी फुलर लेंथ होती. क्या बात आहे. गणेश पाटील यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. कुमार जय विकास पाटील याचकडून पर 6 साठी 300 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि त्याच फटक्यांची आता मात्र एकविरा स्पोर्ट सावध संघाला आवश्यकता आहे. ओ दांडी गोल. कारण पहिल्याच चेंडूपासून गणेश पाटील थोडासा चाच पडत होता, सॉफ्ट पाण्याने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु इथे मात्र पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे खाली राहिला आणि चेंडूने मात्र इष्टांचा वेध घेतला आणि अशा रीतीनं आई एकविरा सावध संघाला लागणारा हा पहिला धक्का. आय थिंक हाणामारी होईल किंवा एक विकेटचं पतन होईल आणि तेच आय थिंक घडलं गेलं. कारण गणेश पाटील सुद्धा माहित होतं की या ठिकाणी धाबा येत नाहीत, कुठेतरी मात्र धावांचा वेग वाढवणं फार गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांनी मात्र मोठ्या बॅकटिपचा त्यांनी वापर केला आणि चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क झाला नाही. सरळ चेंडू एस्टँडवरती जाऊन धडकला आणि अखेर गणेश पाटीलच्या खेळीचा अंत आपण पाहिला. फक्त त्यांनी आपल्या संघासाठी 2 धाबांचं योगदान दिलं आणि आता मात्र पाहू शकाल ज्या छोट्याशा गावातून ज्यांनी क्रिकेटला आपल्या जर्नीला सुरुवात केली आणि तो नाव सध्या ऑल इंडिया, मग कुठलाही राज्य असू द्या, कुठली दिशा असू द्या, तिथे मात्र जाऊन गाजतोय. ही अभिमानास्पद गोष्ट आहे सावध गावासाठी, अर्थात किरण पाटील. पहा इथे चेंडूच्या मिडवरती स्ट्रोक अगदी ऑन साईडला छोट्या बॅकलिपनं मात्र फक्त ड्राईव्ह केलाय. शॉट मिडविकेटला फिल्डर आहेत, सिंगल धाव कंप्लीट केली. वैयक्तिक खातं उघडलं किरण पाटील आणि संघाची धावसंख्या सिंगलच्या मदतीनं 1 घडी बाद 8 धावा आपल्याला 7 धावा पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 6, म्हणजे आतापर्यंत ही पहिली धाव साहिलने खर्च केली. पहिला निर्धाव होता, दुसरा चेंडूवरती सफलता आणि तिसरा चेंडूवरती सिंगल. 2 बंधूंची जोडी आता खेळपट्टीवरती आपण पाहतोय. एकीकडे निखिल पाटील तर दुसरीकडे किरण पाटील. बॅटची आतली कडा पाहायला मिळाली. आज निखिल पाटील त्या लयमध्ये पाहायला मिळत नाहीये. वारंवार प्रयत्न करतोय मोठे फटके खेळण्यासाठी, परंतु बॅट त्याच्या पाहिलं तर अगदी चेंडू रडारमध्ये येत नाहीये आणि चेंडू सरळ डिक्लेअर झोनमध्ये निघून गेला. सध्या तरी पाहिलं तर पूर्णपणे शांतमय वातावरण आहे खेळाडू पक्षामध्ये, कारण आतापर्यंत एकही
मोठा फटका मात्र कुठल्या फलंदाजाला खेळता आला नाहीये. आता मोठा फटका आलाय, परंतु इथे चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल का? यस, चेंडू मिड विकेटच्या बाहेर जाणार. आजच्या दिवसातील हा पहिला षटकार. होती त्याला मात्र जबरदस्त ऑनसाईडला पुलच्या अंदाजामध्ये अगदी आडव्या पट्ट्याने पूल केला आणि पाहू शकाल मिड विकेटला मात्र कुठलाही फिल्डर तिथे उपस्थित नव्हता आणि षटकार वसूल केला. 3 षटकार जर 3 चेंडूवरती जर लगावले तर मिस्टर राजू पाटील याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक किरण पाटीलला दिलं येणार आहे. परंतु किरण पाटील ती चूक करणार नाही, कारण त्याला माहिती की या संघाची पूर्णपणे जबाबदारी मदार माझ्या खांद्यावरती आहे. आणि त्या तुला मात्र या ठिकाणी पाहू शकाल छोट्या बॅकलिपचा वापर केला आणि या ठिकाणी पहा चित्त्याची सप्लाय. डोळ्यांमध्ये मात्र त्या ठिकाणी इशारा केला दोघांनी. चांगला तालमेल पाहिला आपण आणि जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. या गोष्टी होणं फार गरजेचं आहे. तुम्ही सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करा आणि डबलला जर तुम्हाला तिहेरीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर प्रथमतः तुम्हाला 2 धावा वेगाने पूर्ण घेणं फार गरजेचं असतं. शतरक्षकावर तुम्हाला दडपण टाकणं फार गरजेचं असतं. तीच गोष्ट इथं मात्र घडली गेली आणि 2 धावा त्या ठिकाणी जबरदस्त पूर्ण केल्या. अशा रीतीने 2 षटकाचा खेळ इथे संपन्न झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 पट सावध संघ पोहोचतोय 1 गडी बाद 16 या आकड्यावरती. अजून 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे आणि जर याच धावगतीने जर धावसंख्या जर येत राहिल्या तर किमान 35-40 पर्यंत 21 पट सावध संघ पोहोचू शकतोय आणि जर पोहोचला तर मात्र या सामन्यामध्ये रंगत निर्माण होऊ शकते. कारण सकाळचा सत्र आहे, अजूनही पहा थोडासा गारवा अंगाला स्पर्श होतोय, तोचा ड्यूब फॅक्टर कदाचित आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशा परिस्थितीमध्ये 35-40 धावा सुद्धा या मैदानावरती चांगल्या ठरू शकतात. क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये काही घडू शकतो आणि म्हणूनच तर या खेळाला अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हटलेला आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज गणेश. अगदी या बॉडीला चेंडू स्पर्श करतोय आणि चेंडू सरळ डिक्लेअर झोन मध्ये. पंचाचा इशारा पाहूया, एक्झॅक्टली लेग बाईज आहे. अव्वंतर धाव तिथे मात्र पाहायला मिळेल, म्हणजे स्ट्रायकिंग एंडला पुन्हा निखिल पाटीलच असेल. 1 धाव संख्येने मात्र धाव फलकावरती 17 धावा पाहायला मिळत आहेत. बॉलिंग अटॅक जर पाहिला तर जय हनुमान इताडी संघाकडे सुद्धा मात्र प्रॉपर 4 गोलंदाज आहेत आणि म्हणूनच तर मी म्हटलं की 2 बल्लाड्या संघामध्ये ही लढत आपण पाहतोय. जबरदस्त वाईट यॉर्करचा प्रयत्न, छाप केलाय, बॅटची कडा लागली त्या ठिकाणी. चत्रशेख आहेत त्या ठिकाणी पाहिलं तर सिंगल धाव कंप्लीट झाली. आतापर्यंत निखिल पाटील आपण खेळ पाहूया. एकूण 6 चेंडू त्याने फेस केले आणि 6 चेंडू मध्ये फक्त 4 धावा त्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळत आहेत. क्वचितच अशा प्रकारची इनिंग आपण निखिल पाटीलची पाहिली असावी, परंतु ही इनिंग तो निश्चितपणे पुढे फॉरवर्ड करेल त्यात काही शंका नाहीये. परंतु समोर आहे किरण पाटील. हो, वाडिश मिडॉनला मात्र झेल उडाला होता आणि नक्कीच किरण पाटीलची विकेट धोक्यात होती. झेल ड्रॉप झाला की जीवनदान मिळाल किरण पाटीलला आणि ते आय थिंक त्या ठिकाणी फिल्डर होते उपस्थित. निखिलने ही चूक केली. ज्या खेळाडूवरती ज्या संघाचे पूर्णपणे मदार आहे त्या फलंदाजाला जीवनदान देणं, मी नेहमीच सांगतो कन्यादान करा, रक्तदान करा, परंतु कोणाला जीवनदान मात्र देऊ नका. पुन्हा पाहूया या ठिकाणी बॅटची कडा आहे का? यस, पंच सांगतात बॅटची आतली कडा होती. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेली एका धावेसाठी आणि सिंगल आता धावफलक पुढे जातोय. आतापर्यंत गणेशचा हा स्पेल चांगला पाहतोय, कारण आतापर्यंत 4 चेंडू त्यांनी हाताळले, 1 लेग बायच्या रूपाने धाव आली, 3 बॅटच्या स्वरूपात धावा आल्या आणि धावफलकावरती एकूण धावफलकावरती धावसंख्या आपण जर पाहिली तर 1 गडी बाद 20 धावा. अजूनही इथून चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. जोपर्यंत किरण पाटील खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत धावा येतील त्यात काही शंका नाहीये आणि धावा येणं गरजेचं सुद्धा झाले. आता ही लेंथ पहा खराब होती. जर फाईन लेग लॉन लेग कडे जर बाउंड्री सीमारेषी असती तर आय थिंक किरण पाटीलने त्याच्यावरती प्रहार केला असता, परंतु किरणला माहिती आहे की या ठिकाणी पाठीमागे सीमारेषा नाहीये. आपण जर इथे शॉर्ट सिलेक्शन जर केला तर आय थिंक एकच धाव मिळेल आणि त्याच मुळे मात्र त्यांनी कुठलाही स्ट्रोक केला नाहीये आणि आय थिंक वाईटच्या स्वरूपात तिथं 1 धाव पाहायला मिळाली. क्रिकेटचा खेळच असा आहे, जर तुम्ही चांगल्या युक्तीचा वापर जर केला तर मात्र कुठल्याही संघाला नमूद करू शकता. डिक्लेअर झोन 1+1 एकूण 2 धावा. येस, ओके.
गणेश पुन्हा एकदा, हो पुन्हा एकदा मात्र 30 लाईन पुन्हा स्वेअर चेंडू, कारण गणेशवरती सुद्धा दडपण आहे, कारण समोर त्याचे आहे किरण पाटील आणि त्याचमुळे थोडासा बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु मी तर म्हणतोय की लढावं लागेल तुम्हाला, मग समोर कुठलाही फलंदाज असू द्या, तुमच्याकडे स्वतःवरती विश्वास असेल तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी त्या फलंदाजाला शांत ठेवू शकता. परंतु अशा प्रकारे धाबा देणं, जो तुम्ही दबाव इथे मात्र निर्माण केलाय, तो रिलीज होऊ शकतो. सरळ बॅट लॉप केला अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून, रॉकेट शॉट चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी किरण पाटील इज ऑन फायर. येतोय चौकार. जागा निवडली, मनामध्ये कुठली भीती नाहीये, फ्री माइंड स्ट्रोक तिथे मात्र खेळला आणि अखेर चौकार मात्र त्या ठिकाणी वसूल केला. या ठिकाणी पहा किती टेक्निक आहे त्यांच्याकडे, उगाच नाही ऑल इंडिया पर्यंत त्यांनी प्रवेश निश्चित केला आणि आपल्या गावाचं नाव लौकिक केलं. त्याला माहिती आहे की इथे जर सिंगल आली तर स्ट्राईक माझ्याकडे राहील, कारण निखिल पाटील हवं तसं स्ट्रोक केलत नाही, थोडासा साच पडतोय आणि त्याच अनुषंगाने शेवटच्या चेंडूवरती एक धाव तिथे मात्र कंप्लीट झाली आणि अखेर 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपला हरी सांगतील की एक गडी बाद 28 धावा इथे मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या. पाच सुरुवात जर पाहिली तर पहिल्या षटकामध्ये जितू भोईरने केली होती, फक्त 6 धावा त्यांनी एका षटकाच्या स्पेलमध्ये खर्च केल्या होत्या. तदनंतर पाहिलं आपण दुसरा षटक साहिलचं पाहिलं आपण, त्यांनी एकूण 10 धावा खर्च केल्या आणि या तिसऱ्या षटकामध्ये गणेशनं एकूण 12 धावा खर्च केल्या, म्हणजे एकूण 28 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतात. जर इथून जर 10 किंवा 10 पेक्षा अधिक धावा आल्या तर मग 40चा आकडा आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळू शकेल. परंतु या ठिकाणी अंडर 40 थांबवण्याचा प्रयत्न गोलंदाज केतन पाटील इथे मात्र करेल का? करण पाटील त्याच्याकडे सुद्धा मात्र अनुभव आहे. करण टू किरण असा हा बॅटल आपण पाहतोय, परंतु लाईन पाहिली तर कुठेतरी चुकीची पाहतोय आपण. आणि या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर गोलंदाजाच्या माध्यमातून अनेक स्वेअर चेंडू पाहिले, आय थिंक वाईटच्या स्वरूपात. जणू काही खेळपट्टीमध्ये थोडासा काही बदल तिथे असावा, त्यामुळे मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने जास्त टर्न होतोय, मूव्ह होतोय आणि त्याच अनुषंगानं जास्त आपण या स्पर्धेमध्ये स्वेअर चेंडू पाहिले. ओव्हर पिच ऑन साइडला उडवला, फेकून दिलाय. किरण पाटील इज ब्रँड. येतो या षटकार. परंतु संजय स्मृती चषकामध्ये किरण नावाचा वादळ नक्की झालाय. ओव्हर पिच चेंडू पहा, अगदी स्टँड अँड डिलिव्हर. जसा चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला त्याच्यावरती मोहर उमटवली होती षटकाराची आणि षटकारानं धावफलकावरती 34 धावा 35 धावा पाहायला मिळत आहेत. चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र आपल्याला एकविरा स्पोर्ट्स सावध संघ पाहायला मिळतोय. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये डेव्हलप होताना पाहायला मिळाली. हो अजून एक कॉन्सला कडक फटका, गॅप खूप मोठा आहे आणि हा चेंडू सुद्धा मात्र जाऊन धडकेल सीमेरेषेला. एकूण धावा मिळतील 4. कडक शॉट आणि आता मात्र करण पाटील वरती हल्ला बॉल चढवला जातोय. पहिल्या 2 चेंडूवरती एकूण 11 धावा करण पाटील खर्च केल्या. जबरदस्त पूर्णपणे जबाबदारी किरण पाटीलने आपल्या खांद्यावरती स्वीकारली आणि त्या जबाबदारीनं खेळ इथे मात्र या ठिकाणी खेळतोय. तब्बल 8 चेंडू फेस केले आणि 8 चेंडूमध्ये वैयक्तिक नाबाद 25 धावांवरती खेळतोय. अप्रतिम सुरुवात शांतमय झाली होती, परंतु त्यानंतर धावांचा वेग वाढला गेला. हो अजून एक फटका चांगला पाहायला मिळतो, परंतु आता डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, परंतु खराब क्षेत्ररक्षण. प्रेशर आहे प्रत्येक खेळाडूवरती. 2 पायांच्या मधून आय थिंक चेंडू निघून जातोय. सलगचा हा दुसरा चौकार या षटकामध्ये येणारा. ज्याप्रमाणे एखाद्या संघाच्या विरोधात जर आपण जर प्रेशर घेतला, जर दडपण घेतला तर मात्र या गोष्टी घडत असतात. आणि पहा या ठिकाणी बोलता बोलता धावसंख्या मात्र या ठिकाणी
आकाराला 43 धावा एके गड्याच्या मोबदल्यात. अजून धावसंख्या मात्र ते वाढली जाईल. फटका चांगला आहे, टणक जागा तिथे आहे. एक क्षण असं वाटलं होतं की चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल, परंतु पहा तिथून मात्र विद्युत खांब आहे त्याला मात्र चेंडू स्पर्श झाला. 2 धावा पूर्ण झाल्या होत्या आणि 1 धाव डिक्लेअरची. आय थिंक 3 धावा. आम्ही अगोदर चांगला जे नॅचरल घडणार आहे तेच दिलं जाणार आहे. विजेच्या खांबाला चेंडू स्पर्श झाला तर 2 धावा कंप्लीट झाल्या आणि 1 धाव डिक्लेअर, एकूण 3 धावा. 46 धावा फलकावरती आपण पाहतो आणि अजूनही या पहिल्या डावातील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. आकुट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला पूल केलाय. सक्सेसफुल, वंडरफुल, डिलाइटफुल सिक्सर. सांगतात की पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ आणि आज दुपारच्या लंच मध्ये निखिलच्या समेत ही चर्चा असणार आहे. अरे बाबा, जर तू झेल पकडला असता तर मात्र ही परिस्थिती आपली आली नसती. हा क्रिकेटचा खेळ आहे आणि झेल ड्रॉप झाल्यानंतर पहा परिस्थिती काय होत असते मैदानाच्या आतमध्ये. भरपूर वेगळे धावा येत आहेत. आता मात्र हा एकविरा स्पोर्ट्स साबत संघासाठी एकूण 50 अप 52 धावा. जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग आणि अजूनही एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. चांगल्या स्थितीमध्ये आता आहे एकविरा स्पोर्ट्स साबत संघ आपण पाहतोय. करण पुन्हा एकदा हो फटका हवेत केला. स्टॅबिंग आहे, झेल होण्याची दाट शक्यता आहे, नाकारता येणार नाही. आणि या ठिकाणी पुन्हा झेल ड्रॉप, दुहेरीचा प्रयत्न आणि या 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्या. या ठिकाणी आज सर्व काही विपरीत घडत असताना जय हनुमान इतर संघाच्या विरोधात आपण जर पाहिले तर आणि अशा रीतीने पहिल्या डावाचा केली तर संपन्न झाला. नाणेफेकी गमावली. प्रथमतः बॅटिंग केली एकविरा स्पोर्ट्स साबत संघाने. एक गडी गणेश पाटीलच्या रूपाने गमावला, परंतु तदनंतर निखिल पाटील आणि किरण पाटील मध्ये चांगली पार्टनरशिप पाहिली आपण. 54 धावा आणि 54 धावा संख्येमध्ये आपण जर वैयक्तिक किरण पाटीलची जर फलंदाजी जर पाहिली तर 40 धावा नाबाद त्याने ठोकल्या. व्हॉट इनिंग. आणि फक्त 12 चेंडू त्याने फेस केले. हा ब्रँड आहे. आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचा आपण जर विचार केला तर अव्वल स्थानावरती रँक करणारा हा अष्टपैलू खेळाडू आहे. संवाद एक्सप्रेस नावाने त्यांनी सुरुवात केली आपल्या करिअरला आणि आज त्या नावाचा दबदबा आपण पाहतोय. जाऊया आपण आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याकडे. वेलकम बलवंत. जय ज्योतिंगदेव देवरुंग आय थिंक डिपेंडिंग चॅम्पियन संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात संघ असेल मेहर 11 बापगाव. तर बापगाव संघाचे संघनायक या आपण त्वरितच नाणेफेकीसाठी जर दुसऱ्या इनिंगला इथे जर सुरुवात झाली तर निश्चितपणे तुमच्या संघाला 3 धाब्यांनी मात्र पॅनलाइज केलं जाणार आहे. कारण या सत्रामध्ये सौदी अरेबमध्ये सुद्धा एवढे कडक नियम नाहीत, तेवढे नियम कडक या सत्रामध्ये पाहतोय आमने लोणार क्रिकेट असोसिएशन मध्ये. जय झुटिंगदेव देवरुंग संघाचे संघनायक आलेले आहेत मेहर 11 बापगाव संघ. मेहर 11 बापगाव संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की आपण या नाणेफेकीसाठी त्वरित. कारण आज मित्रांनो स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि आज नॉन स्टॉप क्रिकेट सुरू राहणार आहे. कुठल्याही संघाची हायगाई या स्पर्धेमध्ये केली जाणार नाही. कारण आज एकूण 11 सामने कव्हर करायचे आहेत. लक्ष खूप मोठं आहे. 54 धावा धाफलकावरती लागल्या गेल्या 55चं लक्ष असेल आणि त्या धावांचा पाठलाग जय हनुमान इतारी संघाच्या वतीने कशा रीतीने केला जाणार आहे की या ठिकाणी किरण पाटीलच्या भन्नाट वेगासमोर फलंदाजी इथे मात्र शांतपणे पाहायला मिळेल. काही सर्व गोष्टीचा रेकीच अडखाडा
नक्कीच आपल्या सुवीर मधुर वाणीतून तुमच्यापर्यंत पोहोचवतील माझे सहकारी समालोचक वॉइस ऑफ बाल मिस्टर भागेश मात्रे सज्ज होत आहेत. तर जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच योगेश पाटील सर. फुलांची सुरुवात कलीपासून होते, प्रेमाची सुरुवात फुलांपासून होते, आयुष्याची सुरुवात आपल्या माणसांपासून होते आणि प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही श्री गणेशाच्या वंदनेने होते. गणेशाला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांना मानवंदना करून आपण या स्पर्धेला सुरुवात केली होती. पहिल्या दिवसामध्ये सुरू झालेली स्पर्धा आज यशस्वी स्पर्धा संपन्नतेच्या वाटेवरती आहे. आजचा तिसरा दिवस, मेगा फायनलचा आज डे. पहिलीच मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुरुवातीच्या इनिंगचा जर आपण विचार केला ना तर 2 ओव्हरमध्ये काहीसा कमबॅक होता. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10, फक्त 16 धावा होत्या. परंतु डेथ ओव्हर जो म्हटला जातो ना की नेहमी अनामारीचा षटक असतो, त्या षटकामध्ये 26 आणि तब्बल तिसऱ्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या. तिथेच स्कोर कार्ड खरं तर वाढलं गेलं आणि 53 धावा बनवत असताना 54 धावसंख्येचं लक्ष या मॅचमध्ये ठेवलं गेलंय. ते म्हणजे जय हनुमान इताडे या टीम समोर. दोन्ही टीमला देवा खूप साऱ्या शुभेच्छा. करण आणि साहिल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे आणि त्याला खरं तर त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी किरण हे नाव खरं तर भरपूर चर्चेत राहतं या आमने लोणार परिसरातल्या बेल्टमध्ये. या खरं तर गोलंदाजाचा हा बोलबाला राहिला आणि तोच आता समोर जय हनुमान इताडे टीमच्या. विश ऑल द बेस्ट दोन्ही संघांना खूप सारी शुभेच्छा. पहिलाच बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. त्याचा वेग हा नॅचरल नाहीये, त्याचा वेग त्याने बिल्डअप केलाय. कारण ज्या वेळेला लेफ्ट आर्म बॉलर त्याच्याकडे जास्त गती असते, त्याच्याकडे एक नॅचरली लेग ब्रेक सुद्धा असतो. त्या लेग ब्रेकने नक्कीच तो बीट करू शकतो अनेक साऱ्या फलंदाजांना. आणि आजवरच्या इतिहासामध्ये खरं तर किरण पाटील हे नाव सावत गावातून तुम्हाला भरपूर वेळा ऐकायलाच मिळालं. सध्या तरी त्याचाच वेग तुम्ही अनुभवत आहात. पहिला चेंडू स्क्वेअर पंचांनी घोषित केला व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलने या धावफलकाला झाली सुरुवात. राऊंड द विकेट. दुसरा बॉल खोलवर टप्प्याचा खोदून काढायचा होता, स्वतःचा फॉलो थ्रू सोडला गेला. माहिती आहे की या मॅचमध्ये एक एक धाव भरपूर महत्वाची. 54 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. किरण पाटील हे नाव ज्या चर्चेमध्ये आहे त्या चर्चेमध्येच आपल्याला ठेवायचं आहे. आपल्या टीममधून आपण पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून स्वतःवरती जिम्मेदारी नेहमी घेत असतो आणि त्या जिम्मेदारीला जर आपण पाहिलं गेलं तर साजीचा खेळ या ठिकाणी केला पाहिजे. त्याच अनुमानाने सुंदर बॉल या ठिकाणी फेकत असताना किरण पाटील. करण आणि साहिल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. जर आपण बघितलं तर करणने शेवटचं षटक हाताळलं. त्याच्या ओव्हरमध्ये ज्या 26 धावा गेल्यात ना त्या 26 धावा त्याला बनवाव्या सुद्धा लागतील आणि तोच करण आता स्ट्रायकिंग एंडवर. करणसाठी हा बॉल यू मिस आय विल डेफिनेटली. वेग पाहायला मिळाला, प्रचंड वेग, वेगावरती स्वार असणारा किरण पाटील, त्याला सफलता. करण बाद. आदळला म्हणजे तुम्ही विचार करा की या गोलंदाजाकडे वेग किती आहे. प्रचंड वेग, व्हेरिएशन तो कधी दाखवत नाही. वेग हा त्याचा महत्वाचा भाग राहिला क्रिकेट मधला. बॉलिंग करत असताना कोणताही खेळाडू समोर असो परंतु त्याला वेगाने बीट करणं ही खासियत राहिली आणि वेग तुमचा बचाव करतो हे आजवर तुम्ही ऐकलं असेल परंतु आता ज्वलंत या ठिकाणी तुम्ही अनुभवत आहात. किरण पाटील हे नाव सोपं नाहीये. जीसी अंतर्गत तुम्ही भरपूर साऱ्या स्पर्धा बघितल्या. त्या जीसी अंतर्गत मध्ये ज्याप्रमाणे फास्टर बॉलर तुम्ही पाहिले मग तुम्ही हिमांशू पाटील याचाही उच्चार करू शकता. त्या अनुमानाने किरण पाटीलचा वेग करणला सोसावा लागला आणि करणची विकेट मैदानाच्या बाहेर गेली आहे. मैदानाच्या आतमध्ये आता केतन आलाय नंबर 3 वरती, त्याच्या समोर किरण पाटील. राऊंड द विकेटने ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. पॉवर प्ले सुरू असल्या कारणाने दोनच फिल्डर डीप मध्ये, बाकीचे उर्वरित फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतील इनफिल्ड मध्ये. शॉर्ट स्क्वेअर लेगला झाली बॉलची अडवणूक, मिळतीये सिंगल. नुकताच बाद झाला करण, त्याच्या जागेवरती केतन आला, त्याच्या बॅटमधनं तुम्हाला पाहायला मिळाली सिंगल. आणि आतापर्यंत जर आपण पाहिले तर बॉल फेकून झाला 3 आणि 3 बॉल मध्ये फक्त 3 धावा. 55 धावसंख्या बनवत असताना या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात संघ जय हनुमान इताडे. नेक्स्ट बॉल किरण पाटीलचा. याही बॉलवरती वेग होता, खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये परंतु फिल्डरच्या थोडासा दूरवरती पडला. जरूर मिड ऑन आणि मिड ऑफ दोघे एकत्रित आले परंतु मिड ऑफच्या खेळाडूने त्या बॉलला फील्ड केलं.
पुन्हा एकदा मिळते सिंगल. साहिलच्या खात्यामध्ये सिंगल जोडली जाते. टीमची धावसंख्या 4. 55 धावसंख्येचं टार्गेट. बॉल समाप्त झाले 4. 4 ओव्हरची मॅच आहे आणि या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 55 धावसंख्येचं टार्गेट आणि सुरुवातीचं किरण पाटीलचं षटक जर म्हटलं गेलं ना तर पूर्णपणे आता इकॉनॉमिकल तुम्हाला होताना पाहायला मिळतोय. राऊंड द विकेटने ऑन साइडला खोदून काढण्याचा प्रयत्न. एका बाजूला केतननी प्रयत्न करतोय की यावेळेला दुसरीचा प्रयत्न जरूर मिसफिल्ड झाली आणि त्या मिसफिल्ड वरती लगेचच एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात जोडत असताना या गोष्टीच गरजेच्या आहेत. कारण निताडे संघाला सुद्धा माहिती आहे की समोर किरण पाटीलचं षटक. आता शेवटचा बॉल फेस करावा लागेल केतनला. केतनलाही माहिती आहे की बचेंगे तो और लढेंगे, सिर सलामत तो पगडी 50. त्याच्यामुळे आता शेवटचा बॉल अटॅक करण्याचा त्याला प्रयत्न करावा लागेल की तो डिफेंड करेल. या गोष्टीचा विचार करावा लागेल कारण किरण पाटीलचा वेग तो सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये भोगतोय. शेवटचा बॉल थोडासा पुढे आला हॅमट करत असताना जरूर त्याने ताकदीचा जास्त वापर केला. एक सिंगल झाली कंप्लीट. सेकंड सुद्धा जरूर कंप्लीट होईल कारण तेवढासा वेळ होता. अशा प्रकारे इकॉनॉमिकल ओव्हर या ओव्हरमध्ये आपण पाहिला तर करणचा विकेट मैदानाच्या बाहेर गेला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 55 धावसंख्या बनवायच्या होत्या आणि 55 धावसंख्या बनवत असताना एक गडी बाद धावसंख्या 8. संघ जय हनुमान ताडे. तर नक्कीच आपण या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील जो सामना आहे दुसऱ्या आजच्या दिवसातील दोन्ही संघाने संघटना आलेल्या आपण या ठिकाणी त्वरित संपन्न करणारा तुला पाहू शकाल या ठिकाणी मेहर 11 बापगाव आणि दुसरीकडे पाहिलं तर जय झोटिंगदेव देवरुंग आणि नाणेफेकीसाठी या ठिकाणी मी विनंती करतोय मिस्टर अजित पाटील या आपण शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करूया. नाणं दाखवतो एका बाजूला संजय तर ट्रिपल एस आहे. तर कॉल देत आहेत बलवंत ट्रिपल एस मागणी आणि यस जशी मागणी तसं पुरवठा. बलवंत सामना सुरू आहे. निर्णय फक्त आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. निर्णय जरा पेंडिंग ठेवतो. 55 धावसंख्येचं टार्गेट असताना सुरुवातीच्या ओव्हरमध्ये 8 आल्यात. दुसऱ्या ओव्हरला आता सुरुवात होईल. निखिल आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. जर निखिलने आपल्या टीमसाठी 5 धावसंख्येचं योगदान दिलं आणि तोच आता सध्या तरी पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवर. लेग स्टंपवरती बॉल. पहिला बॉल ज्याप्रमाणे फेस केला साहिलनं जिथे किरण पाटील तुम्हाला पाहायला मिळाला तोही बॉल वाईट चेक. निश्चितपणे या ठिकाणी मेहर 11 बापगाव संघ वेळेवरती नाणेफेकीसाठी या ठिकाणी आला नाही. त्यामुळे आयोजकांच्या वतीने आणि कमिटीच्या वतीने त्या संघाला 3 धावांची पेनल्टी दिली जाणार आहे. यावेळेला उचलण्याचा प्रयत्न बॉल मध्ये विकेट मिळाली असते परंतु सुरुवातीला आपण फिल्डरला पाहिला तर थोडासा डायव्हर्ट होता त्याचा माइंड. तिसरीचा प्रयत्न ठिकाणी केला गेलाय. स्ट्रायकिंग इन वरती फेकी गेली परंतु वाचले घेतात. सांगतात की महिताब सर नॉन स्ट्राईक इन वरती फेकी करायला हवी होती कारण त्याच डेंजर झोन मध्ये त्याच डेंजर एंडला पळत होता फलंदाज साहिल. त्याला बाद करण्याची नामी संधी होती आणि साहिलने चेंडू खेळला. त्या अनुमानाने आपण सध्या तरी बघत आहात की या बॉलवरती धावा मिळतात 3 आणि 3 ने टीमची धावसंख्या होत असताना 12. फर्स्ट इनिंग मध्ये किरण पाटीलच्या ज्या 40 धावा होत्या ना त्या 40 धावा भरपूर महत्वाच्या राहिला. त्या अनुमानाने त्याचा 8 धावसंख्येचा डिफेन्सिव्ह खेळ तुम्ही पाहिला. त्यानंतर निखिलला मैदानाच्या आतमध्ये पाठवला गेलाय आणि पहिला बॉल वाईट आणि दुसऱ्या बॉलवरती 3 धावा बनल्यात. ओव्हर द विकेटने उचललाय प्रॉपर मिडल ऑफ द बॅट ताकदीचा वापर आणि बॉल चाललाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. इट्स सिक्सर. खूप सुंदर पद्धतीने अगदी मिनिट मध्ये हा फटका लवकर स्वतःला सेट केलं. माहिती आहे की बॉल खोलवर टप्प्याचा आलाय. बॅट फिरली वेगाने आणि वेगाचं प्रत्युत्तर वेगाला दिलं गेलं म्हणजेच विरोधात आलाय निखिलच्या षटकार फलंदाज केतनच्या बॅटमधून. फर्स्ट इनिंग मध्ये केतन पाटीलने जशा प्रकारे माफ करा किरण पाटीलने ज्याप्रमाणे बॅटिंग केली आहे ना तशाच प्रकारे केतनला बॅटिंग करावी लागेल 55 धावसंख्या बनवण्यासाठी. ओव्हर द विकेटने हार्ड लेंथ वरती बॉल अगदी पाहिला गेला आणि त्यानंतर फेकून दिलंय डीप स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. आही लागोपाठचा दुसरा षटकार. सिमेंट विकेट आणि हार्ड लेंथ वरती बॉल जेव्हा तुम्ही टाकता ना तेव्हा तुम्हाला बॉल थोडासा बाउन्स होतानाच पाहायला मिळतो. बाउन्सर बॉल वरती अगदी नजर होते केतनची. टप्पा जसा पडला टप्पा हेरला नजरेने फक्त बॅट फिरली. ह्याही बॉल वरती थोडासा वेग होता आणि त्या वेगाचा खरं तर वापर केला गेला केतननी आणि त्याच्या बॅट मधून लागोपाठचा दुसरा षटकार आलाय.
जरी करण बाद झाला ना तरी जिम्मेदारी खांद्यावरती साहिल आणि केतनने सांभाळली आहे. कारण केतन आतापर्यंत बघितलं तर 5 वरती खेळतोय. 2 षटकार बॅटमधून आले केतनच्या, तोही खेळतोय. जर आपण बघितलं इंडिव्हिज्युअल 17 वरती आणि टीमची धावसंख्या जर आपण पाहिली गेली ना तर तब्बल 24 वरती आता संघाचा धावफलक पोहोचला गेलाय. ओव्हर द विकेटने आता स्लो 1 गतीमध्ये परिवर्तन. या अगोदरचा चेंडू हार्ड लेंथ वरती होता, परंतु जजमेंट आहे. प्रेझेन्स ऑफ माइंडने जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळताना तेव्हा तुम्हाला स्वतःला कट रासावे लागतात. माहिती हार्ड लेंथ वरती 2 बॉल त्याच्यावरती षटकार आले, मग त्यानंतर गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं निखिलनं आणि इथनं डॉट फेकत असताना बॉल केतनला. केतन थोडासा पुढे आला, आताही स्लो बॉल, इथनं विकेट मिळू शकते, विकेट मिळाली असती, परंतु पहा 2 वेळा जी संधी प्राप्त झाली होती ना बाद करायची साहिलला, ती 2 वेळा संधी गमावली आहे. आणि क्रिकेटमध्ये मुळीच संधी खरं तर कोणाला द्यायची नसते, कारण एकदा जर त्या खेळाडूला जीवनदान मिळालं तर त्यामध्ये अजूनही खेळण्याची क्षमता वाढते. आणि खरं तर बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे ना की तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स असला पाहिजे, आणि तो सेल्फ कॉन्फिडन्स असणारा खेळाडू आहे साहिल. परंतु ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडलाय, डी झोन मध्ये बॉल चाललाय, स्ट्रायकी रोटेट होईल, एक सिंगल मिळेल. आतापर्यंत या ओव्हरचा जर आपण विचार केला गेला तर दुसरा षटक या ठिकाणी संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 55 धावसंख्या बनवायच्या होत्या, टीमची धावसंख्या 26. आणि जर इक्वेशन जर आपण पाहिलं गेलं तर या मॅच मध्ये अजूनही 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 29 धावा या ठिकाणी बनवायचे आहेत विजयासाठी टीम जय हनुमान इताडे संघाला. 12 चेंडू 29 धावा, समीकरण आता इथनं क्लोज होत चाललंय. माहिती की 55 धावसंख्येचं टार्गेट असताना पहिलं षटक कमालीचं राहिलं, ज्याच्यामध्ये 1 विकेट 8च धावा, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्यात. समीकरण चेंज होण्यासाठी ना खूप काळ लागत नाही. जर आपल्याकडे क्षमता असेल तर त्या क्षमतेने आपण समीकरण बदलू शकतो, आणि ते बदलण्यासाठी आता आलाय कुणाल. ओव्हर द विकेटने ताकदीचा वापर, आउटसाइडला फक्त दिशा देत असताना फिल्डर होते, परंतु त्याने डीप मध्ये बॉलला जाऊ दिलं नाही. स्वतःच्या हाताने पुढे गेलं, बॉलला थांबवलं. कुणालच्या विरोधात आलेली सिंगल स्ट्राईक झाली रोटेट. स्ट्राईक वरती तुम्हाला पाहायला मिळाला साहिल. आता केतनकडे स्ट्राईक जाईल, ज्याच्याकडे क्षमता आहे. मागच्या ओव्हरमध्ये त्याचे जे 2 मोठे फटके होते ना, त्या 2 मोठ्या फटक्याने धावफलक वाढलं, परंतु आता या 29 धावा म्हणजेच आता 28 धावा ज्या बनवायच्या आहेत ना, त्या बनवण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागेल. यावेळेला ताकदीचा वापर केला गेलाय आणि आहे क्षमता, ते सांगत असताना केतनच्या बॅटमधून अजून एक षटकार. या क्रीडांगणाची विशेषता जर तुम्ही पाहिली ना मित्रांनो, तर वायडिश लॉंग ऑन आणि त्यानंतर लॉंग ऑफ ही बॉर्डर लाईन भरपूर लांब आहे, परंतु जर तुम्ही सरळ केलाल तर तुम्हाला रिझल्ट चांगला मिळेल. खरं तर ताकदीचा जास्त वापर नव्हता, ऍक्शन रिप्ले तुम्ही बघितला, ताकद जास्त नव्हती, परंतु बॉल बॅटवरती परफेक्टली मिळेल झाला, त्या कारणास्तव हा बॉल बघितला तर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. आता इक्वेशन आपण जर बघितलं तर 16 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 16 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत, माफ करा 10 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 10 चेंडू 22 समीकरण. 55 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये असताना तुम्हाला पाहायला मिळतो सध्या तरी अटॅक षटकार आला विरोधात. ओव्हर द विकेटने टप्पा पडला, बॉल मागे चाललाय. या एक धावा ना तुम्हाला भरपूर महत्वाच्या आहेत. या एक धावा जेव्हा तुम्ही वाचवाल तेव्हा या धावा कुठेतरी रोखू शकता. आता पहा 10 चेंडू 22 ची गरज होती, 9 चेंडू 21 वरती समीकरण आलंय. आता जर एखादा मोठा फटका आला ना, तो प्रेशर येणाऱ्या गोलंदाजांवरती अजून वाढेल, कारण 4 ओव्हरची मॅच आहे आणि लिमिटेड ओव्हर मध्ये तुम्हाला एक धाव भरपूर महत्वाची असते. बॉल तयार, कुणालचा हा बॉल ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे त्या ठिकाणी, परंतु गॅपी मोठी आहे, टप्पा पडलाय, अडवला गेला फिल्डरने. बॉल जरूर त्या दरम्यान 2 धावा तर पूर्ण झाल्या. 3री धावाचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. इथनं विकेट मिळेल का, शाकिनवरती फेकी आणि तीही बचावली जाते. काय सप्लाय, विनाशकारी विपरीत बुद्धी. जर नॉस्ट्रायकिंग वरती साहिल बाद होत होता तर त्याला बाद करणं गरजेचं होतं. तुमच्यामध्ये ती क्षमता आहे की तुम्ही केतनला रोखू शकता. मग एकही धाव वाचवली नाही आणि 3 धावा पूर्ण झाल्यात, याला आपण असंच म्हणू शकतो की विनाशकारी विपरीत बुद्धी. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आला असता तर त्याच्यावरती ऑलरेडी प्रेशर असता, तो सेट झालेला नसता. परंतु इथे जो केतनला बाद करण्याचा प्रवास होता ना, तो मी तर म्हणेन कुठेतरी चुकीचा होता. आता या 3ही धावा आल्या, म्हणजे आता इक्वेशन जर आपण पाहिलं गेलं तर 8 चेंडू 18 धावा हे इक्वेशन राहिले. आता जर कदाचित या स्टेजला एखादा डॉट बॉल किंवा स्पेशली केतनची विकेट जर आली ना, तर कदाचित या सामन्यामध्ये आई एकविरा सावा संघ थोडासा पुढे जाऊ शकतो.
ओव्हर द विकेटने ताकदीचा वापर, हाच अंदाज होता, सरळ फटका खेळला गेला, फिल्डरचा अडवण्याचा प्रयत्न, परंतु धनुष्यबाणासारखा सरळ बॉल बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. यासाठीच खरं तर प्रयत्न सुरू होते की केतनला बाद करावे, परंतु केतन एक मॅच्युअर खेळाडू आहे आणि सध्या तरी मॅच्युरिटीने तो बॅटिंग करतो. आता समीकरण 7 चेंडू आणि 14 धावा, 7 चेंडू 14 धावा, ताकदीचा वापर, परफेक्ट बॅटवरती मिडल बॉल झालाय, परंतु सिंगलच घेतील. माहिती आहे की सध्या तरी स्ट्राईक जास्तीत जास्त मिळायला हवी. ती केतनला फलंदाज जरी बाद झाला तरी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल आणि स्ट्राईक राहील. केतनवरती अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना 42 धावा टीमच्या टोटल मध्ये 55 धावसंख्येचं टार्गेट, म्हणजे येणारे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 13 रोखायचे. कालच्या दिवसामध्ये 2 वेळा विक्रम केला बालगोपाल सोनालीपाडा या टीमनं. शेवटच्या दोन्ही मॅच मध्ये 37 धावसंख्येचा सुरक्षित बचाव त्याने केला. मयूर, ओमकार, त्यानंतर आपण पाहिला अशोकला, अशोक तरेने 2 वेळा तो कारनामा केला आणि तो संघ खरं तर या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये क्वालिफाय झालाय. आज 10 संघांपैकी कोणता संघ क्वालिफाय होईल? पहिल्याच मॅच मध्ये 55 धावसंख्येचं टार्गेट असताना त्या टार्गेटला डिफेन्सिव्ह पद्धतीने खरं तर खेळण्याचा प्रयत्न केला, तो म्हणजेच टीम जे हनुमान इताडे टीमनं. आणि सध्या तरी तो डिफेन्सिव्ह पद्धतीचा काम होता ना, तो पहिल्या षटकाच्या नंतर पूर्णपणे विस्कळीत करण्याचं काम निखिल आणि कुणाच्या षटकामध्ये केला. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय बदल होईल याचा नियम नाही. आपण असं म्हणत असतो की सरळा तरी कमी रंग बदलतो, परंतु या क्रिकेटमध्ये अनेक सारे रंग बदलण्याची ताकद आहे. TDPL मित्रांनो तुम्ही पाहिली असेल, TDPL मध्ये 3 बॉलवरती गरज असताना 13 धावसंख्येची ज्या वेळेला आपण पाहिलं गेलं तर बाद झाला करण, त्यानंतर मैदानाच्या आसमध्ये गॉडसन किका गेले, सुमित भोईरचा एक चुकीचा बॉल, त्याच्यावरती आलेला षटकार, त्याच्यानंतर आलेला चौकार, झालेली सुपर ओव्हरची ती मॅच. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, अनिश्चितताने भरलेला खेळ. म्हणजेच या मॅच मध्ये 6 चेंडू 13 धावा डिफेंड होऊ शकतात आणि बनवू शकतात. 55 धावसंख्येचं टार्गेट आता सर करावं लागेल संघ इताडेला. त्याच अनुमानाने दुसऱ्या बाजूला बघितलं गेलं तर 13 धावा डिफेंडी कराव्या लागतील. 6 चेंडूंमध्ये ना काहीही घडू शकतो. त्याच्यामुळे मित्रांनो कुठेही जाऊ नका, माझा आनंद घेत राहा. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून जे प्रेक्षकांना आम्हाला अनुभवत आहेत त्यांच्यासाठी आम्ही हा पहिलाच सामना अगदी रोमहर्षकतेचा घेऊन आलोय. शेवटच्या षटकासाठी आला हरेश, हरेशकडे दिलेली जिम्मेदारी त्याला पूर्ण करावी लागेल. दुसऱ्या बाजूला आतापर्यंत केतनचा खेळ आपण जर पाहिला तर इंडिव्हिज्युअल खूप चांगल्या धावसंख्येवरती खेळतोय. त्याच्या बॅटमधून आपण पाहायला गेला तर 11 चेंडू फेस करत असताना 28 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. तोही सज्ज झालाय समोर हरेशच्या की 6 चेंडू मध्ये त्यालाही बनवायच्या धावा 13. ओव्हर द विकेट, ओव्हर द विकेट, अवे फ्रॉम द बॉडी होता परंतु बचावला गेलाय. हरेशचा चांगला बॉल पडल्यानंतर काहीच ऑप्शनच्या जवळून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि या ठिकाणी बीट होत असताना केतन जितूकडे खरं तर आता भरपूर मोठ्या प्रमाणात प्रेशर टाकून डगआउट मध्ये त्याला पाठवलं असेल की जास्तीत जास्त स्ट्राईक केतनला द्यायची. त्याच अनुमानाने आपण तो मैदानाच्या आतमध्ये बघतोय. हरेश त्याच्यासमोर केतन, केतनसाठी हा बॉल अवे प्ले फ्रॉम द बॉडी. याच्या अगोदरचाही चेंडू लेफ्ट केला केतननं. केतनला असं वाटलं की ऑप्शनचा हा चेंडू बाहेर जाईल, परंतु पाहिलं गेलं तर ऑप्शनच्या आतमध्ये होता. तो पहिला बॉल चांगला राहिला, त्याच्यानंतर दुसरा बॉल वाईट आला. 5 चेंडू अजूनही बनवायच्यात या मॅच मध्ये, धाबा 12. एक मोठा फटका किंवा एखादा विकेट आला ना तर पूर्णपणे या मॅचचं जे सूत्र आहे ना, जे इक्वेशन आहे ना, ते पूर्णपणे चेंज होईल. ती क्षमता आहे हरेशकडे आणि ती क्षमता केतनकडे सुद्धा आहे. यावेळेला चांगला बॉल यासाठीच पाठवला गेला होता, परंतु पडल्यानंतर आपण पाहायला गेला तर ऑप्शनच्या बाहेर. या अशा गोष्टी ना खरं तर आमच्या सोबत भरपूर वेळा होत असतात, कारण जेव्हा खेळपट्टी आमच्या समोर क्रॉस असते तेव्हा अनुमान लावणं थोडंसं कठीण राहतं की लेग स्पिन की ऑफ स्पिन, या सगळ्या गोष्टी आम्हाला थेट प्रक्षेपण सांगून जातं. परत इथनं व्हाईट बॉल 5 मध्ये बनवायचे 11. उचलण्याचा प्रयत्न, महत्वाची विकेट या मॅच मध्ये, प्राइज विकेट. स्वतः हरेश आले स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, कॉटन बॉल करत असताना केतन महत्वाचा विकेट. 28 धावसंख्येची वादळी खेळ करत असताना केतन बाद. ताकद आणि पाहिलं गेलं तर दिमाग, या 2 गोष्टीमध्ये आपल्याला भरपूर सारा लपंडाव पाहायला मिळतो. जिथे कधी कधी ताकद काम करत नाही
तिथे तुमची बुद्धी काम करते. म्हणजे ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आपण असं नेहमी ऐकलं असेल, परंतु मित्रांनो आता तुम्ही स्वयं या ठिकाणी अनुभवा. माहिती होतं की लेग स्टंपवरती बॉल टाकल्यानंतर हा स्ट्रॉंग झोन केतनचा लेग स्टंप म्हणजेच ऑन साईडला डीप मिड विकेट, लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑन हा क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये त्यांनी जास्त मोठे फटके खेळल्यात. त्याच्यामुळे प्रेझेन्स ऑफ माइंड, थोडासा दिमागाचा वापर केला हरीशने. 2 चेंडू जरूर त्याने वाईट टाकले, तरी त्यांनी वाईट लाईन वरतीच बॉल टाकला आणि अखेरकार त्यामध्ये त्याने केतनला फसवलंय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निवृत्ती बनवायच्या अजून 4 बॉलमध्ये 11, एक बॉल जर डॉट आला ना तर सावा संघ या मॅच मध्ये पुढे जाईल. यावेळेला समोर खेळता त्या ठिकाणी फेकला जरूर गेला बॉल आणि इथनं विकेट मिळेल का, परंतु नाही मिळणार. मैताप सर तेच सांगतात की व्यवस्थित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला गेला आणि हा नो बॉल म्हणजे टर्निंग पॉइंट, ओव्हर स्टेप कदाचित झाला असावा आणि तेच सांगतात अंपायर्स की हा नो चेंडू आहे. प्लस पॉइंट. आधीच म्हटलं होतं की क्रिकेट अनिश्चितताने भरलेला खेळ. शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही, शेवटची धाव जोपर्यंत निघत नाही, तोपर्यंत कोणीही सांगू शकत नाही की मॅच मध्ये विजेता कोण, कोणाचा पराजय होईल, कोणाचा जय होईल. या सगळ्या गोष्टी खरं तर क्रिकेटमध्ये बनलेल्या आहेत आणि याचसाठी तर या 3 दिवसाच्या स्पर्धेला मित्रांनो आज 19 वर्षे झाली आहेत. याच अशाच स्पर्धा भरवल्या जातात. त्या स्पर्धा हायलाइट झाल्यानंतर क्रिकेटचा परिपक्व खेळ तुम्हाला अनेक साऱ्या विभागामध्ये पाहायला मिळतोय. परंतु संजय स्पोर्ट्स सावात या टीमच्या माध्यमातून 3 दिवसाची स्पर्धा 19 वर्षे निरंतर सातत्य ठेवणारी स्पर्धा मित्रांनो तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि त्या स्पर्धेचं खरं तर आज शेवटचा दिवस. पहिलीच मॅच तुम्हाला रंगताना पाहायला मिळते. आई एकविरा सावा त्यांच्या विरोधात जय हनुमान इताडे. 55 धावसंख्येचं टार्गेट असताना न डगमगता इताडे संघ आतापर्यंत चांगला स्ट्रगल करतोय, परंतु जो स्ट्रगल चांगला केलाय ना, जर त्याला चांगला फिनिश मिळाला नाही ना तर मिडल स्ट्रगलचा काहीच अर्थ नाहीये. आणि आपण असं म्हणतो ना की जेव्हा आपल्याकडनं काम पूर्ण होत नाही तेव्हा सॉरी या शब्दाला काहीच अर्थ राहत नाही. 9 चेंडू अजूनही माफ करा 9 धावा अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू मध्ये 9 बनवायचे आहेत. एका बाजूला विचार करते संघ सावध की एखादा डॉट बॉल या मॅचचं समीकरण थोडंसं बदलवेल, परंतु हा नो बॉल आलाय म्हणजे टर्निंग पॉइंट आहे की येणारा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल. 4 चेंडू अजूनही 9 धावांची गरज. 55 धावसंख्येचं टार्गेट उपयुक्त ठरल्या या मॅच मधल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हर मधल्या धावा. फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल ताकदीचा वापर केलाय बॉल मध्ये. कॅच जरी आली तरी फ्री हिटचा बॉल आहे, परंतु कॅच या ठिकाणी अडवला गेला. बॉल सुपर फिल्डिंग, सुपर पीस ऑफ फिल्डिंग. काय सुंदर फिल्डिंग केली. जरूर प्रशंसा करेन मी त्या फिल्डरची, कारण बॉल हवेमध्ये असताना त्याने बॉल अडवला गेला आणि निर्णायक या 4 धावा त्याने वाचवल्या गेल्यात. फ्री हिटचा बॉल होता. हा पा ऍक्शन रिप्ले. ऑफ स्टंप वरून बॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न. जरूर हवेमध्ये बॉल होता असं वाटलं बॅट्समनला की बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाईल, परंतु सुपर एफर्ट्स. खरं तर याला म्हणतात की क्रिकेटमध्ये तुमचं 100% कमिटमेंट देणं. काय सुंदर प्रयत्न. अडवला गेला बॉल, तिथे रोखला. धावा 4. आता 3 मध्ये बनवायच्या 7. 3 चेंडू 7 धावा. समीकरण जरूर ऑन ग्राउंड तुम्हाला सोपं वाटत असेल, परंतु एखादा डॉट बॉल आला ना तर ऑन पेपर सुद्धा ते समीकरण कठीण होईल. 3 चेंडू 7 धावा. ओव्हर द विकेट. ओव्हर द विकेटने टप्पा पडला. वेगाने टाकला गेलेला बॉल, परंतु त्याचा जो टर्न आहे त्या टर्न वरती तो नाराज होतोय. हा पा ऍक्शन रिप्ले. ओव्हर द विकेटने आले. बाहेर चेंडू काढण्याचा प्रयत्न. टप्पा पडला, बाहेर निघला सुद्धा, परंतु तो बॉल ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघाला आणि अंपायर सांगत असताना की इट्स वाईड बॉल. 3 चेंडू 6 धावा. एखादा डॉट बॉल आला ना या मॅच मध्ये हरीशचा तर मजा येईल मॅच पाहण्यासाठी. यावेळेला फटका चांगला आहे, सुंदर फटका. 2 चेंडू ठेवत असताना फिनिशिंग टच आणि या मॅच मध्ये 55 धावसंख्या. 2 चेंडू ठेवत असताना संघ पुढे जातोय. जय हनुमान इताडे. या 2 गावांमध्ये ही लढत, परंतु लढत अस्तित्वासाठी असते, लढत गावासाठी असते, आपला मनोबल वाढवण्यासाठी असते. आणि खरं तर हा मनोबल वाढवणारा फटका जो आपण फलंदाज बघितला तर जितूच्या बॅट मधून ऑफ स्टंपवरती बॉल आणि त्याला सहजरित्या लॉंग ऑफच्या दिशेने खेळत असताना 55 धावा 2 बॉल ठेवत असताना या ठिकाणी कंप्लीट केला. म्हणजेच हार्ड लक आपण म्हणूया टीम आई एकविरा सावत. किरण पाटीलने केलेली मेहनत, त्याच्या बनलेल्या 40